सगळे मंडळी पोहोचलेलो आहोत यमुनोत्रीच्या पायथ्याशी आणि अगदी आता इथे आपला उपमाचा नाश्ता झालेला आहे आणि आता हे बघा आपल्याला अगदी आता डोंगरावरती आता वरती चढायला आता चढाई चालू करायला सुरुवात करणार आहोत. आपल्याला खूप उंचापर्यंत आहे, बर्फ वगैरे पडलेले दिसत आहे आणि आता कसं जायचं आता प्रत्येकाचं चाललेलं आहे. काही पायी जाणार आहेत, काही डोलीने जाणार आहेत आणि काही जर आपले घोड्यावरती चाललोय आता नाही. आमचा ग्रुप आता पायी पायी निघालेला आहे आणि चढाई असल्यामुळे बघा सगळ्यांच्या काठ्या वगैरे घ्यायचं काम चाललेलं आहे, कारण आधारासाठी तर काठ्या पाहिजे. कुणी कुणी घेतली काठी, इकडं आमच्या अक्काचं पण घ्यायचं काम चाललेलं आहे. इकडं ताईनी पण काठी घेतलेली आहे. सगळ्यांच्या हातामध्ये काठी आहेत आणि हा बघा उंचापर्यंत डोंगर आहे. आता आपल्याला एवढी आपल्या यमुनोत्रीची चढाई करायची आहे. वरती आपल्याला बर्फ खूप पडलेला दिसत आहे. खूप सुंदर वातावरण आहे आणि सकाळच्या वेळेसला बघा आम्ही जवळजवळ 1.5 किलोमीटर आता चालत आलेलो आहे आणि एकदम सुंदर असं जरा हलकासा पाऊस पडत आहे म्हणून सगळ्यांनी जर्किंग घातलेले आहे ते, कारण ओलं होऊन थंडी वाजू नये म्हणून. बघा इथे नदी आपल्याला किती वाहताना दिसत आहे. हा, यमुना नदी वाहताना दिसत आहे. खूप सुंदर असं वातावरण. बघा वरती अशी चढाई आहे उंचापर्यंत. नदीचा खळखळ देखील आपल्याला खूप जोरात ऐकायला येत आहे आणि छान असं वातावरण आहे मस्तपैकी. तर चाललोय आपण आपल्या गंगोत्रीचं दर्शनासाठी. आता थोडासा पाऊस जरा वाढलेला आहे. वरती बर्फ पडलेला दिसत आहे आपल्याला. सभी यात्रियों को अनुरोध है कि दर्शन टोकन प्राप्त करने के लिए अपना यात्रा पंजीकृत सभी यात्रियों को अनुरोध है कि दर्शन टोकन प्राप्त करने के लिए अपना यात्रा. आपण आता पोहोचलेलो आहे तर यमुना मातेच्या मंदिराजवळ. लांबून आता थोडंसं अंतर आहे, मंदिर दिसतंय आपल्याला आणि आपली यमुना माता देखील वरती. तर हे बघा किती सारा बर्फ वगैरे दिसतंय, सफेद सफेद दिसतंय, सगळं बर्फ आहे आणि यमुना माताचं उगम दाखवते जरा झाडाच्या आडीतून दिसत नाहीये. हे बघा आपल्याला अगदी इथून यमुना नदी वाहताना दिसत आहे. तर वरतून ह्या अगदी हिमालय पर्वतावरून तिचा उगम झालेला आहे आणि अगदी अशी वाहताना दिसत आहे. दऱ्याखोऱ्यातून ती फेसाळलेल्या स्वरूपात कुठे कुठे दिसत आहे. तर काही ठिकाणी अगदी संत गतीने वाहत असते आणि या मातेचं या मैयाचं एकच धोरण असतं की फेसाळलेल्या समुद्राला मिळायचं. कितीही अडथळे येऊ देत परंतु माता आपली सगळे अडथळे दूर करत ती आपले एकच धोरण पार करते आणि आपल्या समुद्राला भेटायचं असतं. तसंच आम्ही सगळे मंडळी आलेलो आहोत. इथे खूप रस्ते अडचणीचे आहेत, खूप कष्टाचे देव आहे, परंतु सगळे हे पार करत करत आपल्या मातेच्या दर्शनाची ओढ लागली होती आणि आता फायनली आम्ही इथं पोहोचलेलो आहोत. आत्ताच आपलं यमुना मातेचं दर्शन झालेलं आहे. सुंदर असं बघा वरपर्यंत किती मोठा हिमालय पर्वत आहे आणि आता इथं जवळून मंदिर दिसतंय आपल्याला आणि आमचं छानपैकी दर्शन झालं आणि आम्ही चढाई करायला अगदी सकाळी 6 वाजता लागलेलो. हो की नाही ताई? तर आम्ही इथे पोहोचलो 10:30ला. हां, तर 10:30ला पोहोचलो म्हणजे जवळजवळ 4.5 तास लागले ते. आणि त्यानंतर आता 1 तास झाला आपला. आम्ही सर्वांनी गरम कुंड आहे आणि कुंडामध्ये आंघोळ वगैरे केली
आणि इथं एवढं थंडगार वातावरण आहे. जवळच आपली नदी पण इकडे वाहताना दिसत आहे. तरी पण इथे गरम पाण्याचे कुंड आहेत आणि आम्ही कुटुंब मंडळी आहे आपले. आम्ही 8 आमच्या घरचे फॅमिली चालत आलेलो होते. चला आता आपण पुढे नदी बघूया. थोडेच अंतर इथं नदी जवळ. छान असं आमचं सगळ्यांचं मातेचं दर्शन झालं यमुना मातेचं. आणि आता सगळ्यांचं चाललेलं आहे इथे नाश्ता. तर नाश्त्यासाठी इथे आणलेले आहे खिचडी. इथे आमच्या ताईंचं चालले पराठे आणि कसला खांड आहे अक्का, अक्काची खिचडी. इकडं आहे आमचे वनिता आणि राजाना यांचं पराठे आणि हिरव्या मिरचीचा ठेचा. इकडे आपले दाजी, इकडे आपले दादा. सगळ्यांचं चाललेलं आहे निवांत जेवण. अशा प्रकारे आपली यात्रा कशी झाली दादा सांगा जरा. यात्रा कशी झाली, दर्शन कसं झालं? खूप छान यात्रा झालेली आहे. जेवण पण छान चाललंय आणि आंघोळ पांघोळ दर्शन खूप मस्त. हा आणि आपण सगळेजण पायी चालत आलेत. विशेष म्हणजे सगळे पायी आहोत आणि पायी आता रिटर्न जात आहोत. पायी यात्रा आम्ही संपन्न केलेली आहे. बाय करा सगळ्यांना. बाय बाय बाय.